गरुड वृक्ष साप दूर ठेवणारा आणि औषधी गुणधर्मांनी युक्त वृक्ष। गरुड वृक्ष ट्रेडमचेरा झायलोकापा हा एक असा वृक्ष आहे ज्याबद्दल ग्रामीण आणि डोंगराळ भागात अनेक लोकमान्यता प्रचलित आहेत। याला गरुड संजीवनी, खडशिंगी, नागदौन किंवा सर्परक्षक वृक्ष अशा विविध नावांनी ओळखले जाते। या वृक्षाबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। गरुड वृक्षाची प्रमुख वैशिष्ट्ये: सापांपासून संरक्षण। अशी मान्यता आहे की या वृक्षाच्या परिसरात साप येत नाही। याचे फळ लांब, कडक आणि वाळलेले असते। ग्रामीण भागात हे फळ घराच्या दरवाजावर टांगले जाते जेणेकरून साप घरात शिरकू नयेत। असे मानले जाते की याच्या लाकडाचा विशिष्ट गंध सापांना सहन होत नाही, ज्यामुळे ते सुस्त होतात। सर्पदंशावर पारंपरिक उपचार: अनेक आदिवासी जमातींमध्ये सर्पदंशाचे विष उतरवण्यासाठी याच्या पानांचा किंवा सालीच्या काढ्याचा वापर केला जातो। आधुनिक विज्ञानाने याला पूर्णपणे दुजोरा दिलेला नाही, त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे। जखम भरून काढण्यासाठी उपयुक्त: या वृक्षाच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटिसेप्टिक आणि दाहशामक गुणधर्म असतात। जखम, सूज किंवा फोड आल्यास पानांचा लेप लावल्याने आराम मिळतो। इतर आजारांवर गुणकारी: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि उष्माघातापासून बचावासाठी याचा वापर होतो। लघवीच्या समस्या आणि कावीळ, जॉन्डिस यांसारख्या आजारात याच्या बियांचा वापर केला जातो। स्त्रियांच्या अनियमित मासिक पाळीच्या तक्रारींवरही हा वृक्ष गुणकारी मानला जातो। गरुड वृक्ष कोठे आढळतो? हा वृक्ष प्रामुख्याने डोंगराळ, खडकाळ आणि कमी सुपीक जमिनीत वाढतो। भारतात खालील राज्यांमध्ये हा वृक्ष प्रामुख्याने दिसतो: मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू। संरक्षणाची गरज: गरुड वृक्ष आता दुर्मिळ होत चालला आहे। त्याची औषधी फळे आणि लाकडासाठी होणारी बेसुमार कथा, तसेच जंगलांचे कमी होणारे प्रमाण यामुळे ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। वन विभाग याचे संवर्धन करत आहे, परंतु लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे।